कर्जत पंचायत समिती हुतात्मा स्मारक दालन पडझड दुरुस्तीसाठी निधी कधी मिळणार? 2018 पासून निधीच उपलब्ध नसल्याची बाब उघड. तत्कालीन पंचायत समिती सभापती अमर मिसाळ यांनी स्वखर्चाने उभारलेल्या हुतात्मा स्मारक दालनाची पडझड रोखण्यासाठी विद्यमान सभापती नमिता घारे पुढाकार घेणार का? नागरिकांचा सवाल. कर्जत पंचायत समितीच्या नव्याने उभारलेल्या भव्य प्रशासकीय इमारतीत तळमजल्यावर 2018 मध्ये तत्कालीन पंचायत समिती सभापती अमर मिसाळ यांनी त्यावेळी हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा हिराजी पाटील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या मूर्ती बसविल्या आणि त्या दालनाचे त्यांनी सुशोभीकरण केले. कालांतराने या दालनाच्या छताचा काही भाग कोसळला. या घटनेला सुमारे वर्ष उलटून गेले तरी सुद्धा गटविकास अधिकारी तसेच विद्यमान पंचायत समिती सभापती यांनी याची दखल घेतली नसून त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांना विचारले असता निधी उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. निवडणुकांमध्ये लाखो करोडो रुपये खर्च करणारे राजकीय नेते सभापती यांच्याकडे हुतात्मा स्मारकाच्या छताच्या किरकोळ दुरुस्तीसाठी काही हजाराची रक्कम सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही. ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे नागरिकांतून मत व्यक्त होत आहे. तरी या सर्व बाबींची दखल घेऊन आता तरी विद्यमान सभापती नमिता घारे तसेच गटविकास अधिकारी सुशांत पाटील पुढाकार घेऊन या पडझड झालेल्या दालनाची दुरुस्ती करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे नेरळ शहरात उभारलेल्या भव्य व्यापारी संकुलाला हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांचे नाव देण्याचा ठराव कर्जत पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. यावरूनच हुतात्म्यांचे महत्व अधोरेखित होत असताना दुसरीकडे मात्र यात पंचायत समितीच्या दालनातील त्या हुतात्म्यांच्या प्रतिमेच्या वरील झालेल्या छताच्या तुटफुटीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब नक्कीच विदारक आहे.